उत्तरोत्तर अमृत महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, विशेषतः ज्यांचा उल्लेख बंधूंनी या ठिकाणी केला ते सर्वात ज्येष्ठ माजी विद्यार्थी सन्माननीय साळवी साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांना, आजी विद्यार्थ्यांना आणि सगळ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मनापासून शुभेच्छा देत असताना आबांनी जे सांगितलं की भारतरत्न ही कोकणातनं निर्माण झाली, रत्नागिरी जिल्ह्यातनं निर्माण झाली, तसा एक तरी भारतरत्न या मालगुण गावातनं, या शाळेतनं निर्माण व्हावा ही देखील मनपूर्वक शुभेच्छा इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना. आज या रत्नागिरी जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, साहित्याचा वारसा आहे, कलाकारांचा वारसा आहे, उद्योजकांचा वारसा आहे आणि विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं होण्याचा देखील वारसा आहे. हा वारसा जर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी पाळला आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडे हीच अपेक्षा केली की ज्या रत्नागिरी जिल्ह्याला अनेक महनीय व्यक्तींनी मोठे केलेले आहेत, त्या एखाद्या महनीय व्यक्तीचा आदर्श घेऊन माझं मूल मोठं व्हावं, त्याच्यासाठी जर पालकांनी प्रयत्न केले आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले तर अनेक महनीय व्यक्ती देखील या विद्यार्थ्यांना तयार होतील. केशवसुतांचं नाव आता आपण या ठिकाणी घेतलं. केशवसुतांचे पिताश्री या शाळेमध्ये शिक्षक होते हे देखील आपण सांगितलं. पण हे सांगत असताना औचित्य काय होतं तर आजच्या 175व्या वाढदिवसाचं औचित्य होतं. पण याच्यापूर्वी केशवसुतांचे पिताश्री या शाळेमध्ये शिकले होते किती लोकांना माहित होतं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयामध्ये वकिली केली हे किती लोकांना माहिती होतं? ज्या पांडुरंग शास्त्री काळेंचं नाव आम्हा तुम्ही घेतलं, त्यांनी संस्कृतमध्ये जागतिक स्तरावर संस्कृतचं प्रचार आणि प्रसार कसा केलाय हे किती विद्यार्थ्यांना, किती शिक्षकांना माहिती आहे? ज्या महर्षी कर्वेंचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, त्यांनी महिलांबद्दलचं धोरण या जगामध्ये कशा पद्धतीनं प्रस्थापित केलं हे किती विद्यार्थ्यांना माहिती आहे? ज्या विनोबा भावांचा वारसा आम्ही सांगतो, त्या रायगड जिल्ह्यात ज्यावेळी ते जन्माला आले त्यावेळी त्यांच्या कदाचित शिक्षकांना माहिती देखील नसेल की विनोबा भावा एवढे मोठे होणार आहेत. अनेक लोकांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. ज्या ज्या लोकांच्या पदस्पर्शानं रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे, आपण मिशन राबवलं पाहिजे, आपण एक संकल्पना राबवली पाहिजे की तशी व्यक्ती काय आपल्याकडे होऊ शकणार नाही, तशा ताकदीची व्यक्ती काय आपल्याकडे होऊ शकणार नाही, पण तशा व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारे विद्यार्थी आपण घडवू शकतो. त्यासाठी आपण एक मिशन राबवलं पाहिजे आणि या सगळ्यांचं नखा एवढं कर्तृत्व जरी आपल्यामध्ये आलं, आपल्या मुलांमध्ये आलं, तर हा जिल्हा कधीही मागे वळून बघणार नाही. एवढे चांगले विद्यार्थी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत. आता ही मुलं गडबड करतायत म्हणून तुमच्या कदाचित बंधू लक्षात आला असेल, पण त्याच्यातला एक मुलगा आहे जो तिथं 2 नंबरच्या रांगेमध्ये बसलेला आहे. त्याचे तिथे बसल्या बसल्या गुण मी ओळखतो. नाही, मी वाईट यानं सांगत नाही, मी चांगल्या यानं सांगतोय. आणि म्हणून मी माझ्या पिढीला सांगून अजून चॉकलेट आणायला लागली. चॉकलेट आणण्यामागचं कारण काय होतं? हा लहान मुलांमध्ये संस्कार आहे. तो जो मुलगा आहे त्या मुलाच्या हातामध्ये एक चॉकलेट आलेली मी बघितलं, संपले. हा खरा संस्कार आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आमच्यासारख्या पुढाऱ्यांना देखील हा संस्कार दिला पाहिजे. म्हणून मगाशी मी राजू साहेबांना विचारलं की एखादी गोष्ट मालगुणमध्ये दिल्यानंतर तुमचा एकत्रपणा काही येत नाही, तुमचं एक वाक्यता होत नाही. एक म्हणतो ही शाळा बांधा, एक म्हणतो तो हॉल बांधा, एक म्हणतो इकडे काय करा. शेवटी गावाच्या विकासासाठी त्या मुलाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. पण दुसरी गंमत सांगतो, त्या मुलावर मी लक्ष ठेवून होतो, त्याला कळत पण नसेल मी त्याच्यावर बोलतोय, पण त्या मुलावर मी लक्ष ठेवून होतो. परत चॉकलेट आली. प्रत्येकाच्या हातामध्ये चॉकलेट जात होतं, पण त्याच्या हातामध्ये येणारं प्रत्येक चॉकलेट तो दुसऱ्याला देत होता. पण नंतर त्याच्या लक्षात आलं हे करून उपयोगाचं नाही. तेव्हा स्वतः उठला, तिकडे बाजूला गेला, चॉकलेट वाटणारा सांगितलं इकडे ये, त्याच्याकडची 2 घेतली, खिशात टाकली. त्याच्यामध्ये पण बघा 2 घेऊन खिशात टाकून सुद्धा एक दुसऱ्याला दिला आणि एक स्वतः खाल्लं. त्याच्यामुळे जर दिलं नाही तर खेचून देखील घेऊ शकतो. हा देखील संस्कार मालगुणवाल्यांचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील व्यासपीठावरच्या मंडळींनी आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. आपण ज्यावेळी 175व्या वाढदिवसाला सामोरं जातो
आपण मोठमोठ्या मोहनी व्यक्तींची ज्यावेळी नावं घेतो तर आपण जी घेतलेली नावं आहे त्याचा आदर्श फक्त या दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षानुवर्ष मालगुणकरांनी तो जोपासला पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त प्रयत्न आपण केले पाहिजे. काल लोकमान्य टिळकांची जयंती होती, अण्णाभाऊ साठेंची देखील जयंती होती. मी ज्यावेळी भाषण करायचो, मी ज्यावेळी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, ते माझी आई एकच वाक्य मला लिहून द्यायची की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारा. जसं लोकमान्य टिळकांनी असंतोषाचे जनक म्हणून त्यावेळी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं. पण आता कॉन्सेप्ट बदललाय, आता एआय आलं, त्याच्यामुळे शिकणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही पिढी आता आपल्यासमोर तयार झालेली आहे. त्यांना आपण शिकवायचं आहे, त्यांना आपण ज्ञान द्यायचं आहे आणि त्याला ज्ञान देत असताना आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये 44च पट आहे, त्याचं आत्मचिंतन देखील आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आज आपण व्यासपीठावरच्या काही मंडळींना मी जर प्रश्न विचारला तर फार अडचणीचा होऊ शकतो, कारण तो मला विचारण्याचा अधिकार आहे. मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय. मी अनेक वेळा परदेशामध्ये गेलोय, पण परदेशामध्ये गेल्यानंतर देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकलोय हे सांगताना मला कमीपणा वाटला नाही. तसा उलटा प्रश्न जर मी विचारला की व्यासपीठावरच्या बसलेल्या सगळ्या मंडळींची मुलं कुठच्या कुठच्या शाळेमध्ये शिकतात, सांगू नका मला कोणी, पण आपणच विचार केला पाहिजे. आज रत्नागिरी शहरामध्ये दामले नावाचं एक विद्यालय आहे. दामले विद्यालयामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये 116 विद्यार्थी शिकतायत. 10वी पर्यंत 1400 विद्यार्थी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पटसंख्या असणारी नगरपालिकेची शाळा कुठची असेल तर ती माझ्या मतदारसंघात दामले विद्यालयामध्ये आहे. पण दामले विद्यालयामध्ये 1400 विद्यार्थी का शिकतायत याचा अभ्यास आपण करणार आहोत की नाही? त्याचं एकच कारण आहे, शिक्षकांची मानसिकता आणि बरोबर पालकांची मानसिकता. माझ्याकडे ज्या ज्या वेळी ते मागणीला आले, मग 9वीचा वर्गाचा विषय असेल, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा विषय असेल, कधीही शिक्षक एकटे आले, बरोबर पालक होते आणि शिक्षकांपेक्षा पालकांची भूमिका होती की आमची मुलं आम्हाला नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवायची आहेत. म्हणूनच दामले विद्यालयाला मी 16 कोटी रुपये देऊन महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली इमारत देण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या वर्षी त्या कार्यक्रमाला देखील या. आज माझ्यासोबत माझे सगळे अधिकारी आले, तिथे सीओ मॅडम देखील आहेत. आम्ही जर निर्णय घेतला तर पैसे कुठच्या दुसऱ्या माणसाकडनं आणण्याची आवश्यकता नाही. जे काय कोटभर रुपये शाळेला लागतील ते आम्ही कधी पण देऊ शकतो, पण ती शाळा बांधल्यानंतर 4400 88 होणार आहेत की नाही हा देखील विचार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेऊन केला पाहिजे. मगाशी आबांनी सांगितलं की भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू झाली. भिडेवाड्यामध्ये ज्यावेळी शाळा सुरू झाली त्यावेळेचा विद्यार्थ्यांचा कल आणि आताचा विद्यार्थ्यांचा कल हा फार वेगळा आहे. माझ्यासारख्या पिढीनं टेप रेकॉर्डर देखील बघितलेला आहे, मी अनेक ठिकाणी सांगतो, पण आताच्या पिढीनं डायरेक्ट मोबाईल बघितलेला आहे. मी टेप रेकॉर्डर बघितलाय, अनेक महिला बघितलं माहित असेल, आपल्या घरामध्ये ज्यावेळी टेप रेकॉर्डर असायचा आणि ती कॅसेट अडकली जायची, ते आजही मला रेनॉल्डचं पेन आठवतं. रेनॉल्डचं निळं टोपण त्याला असायचं आणि पांढरं पेन, तेच लागायचं त्या कॅसेटसाठी. ते कॅसेट मध्ये घातलं आणि कॅसेट फिरवली की आमची कॅसेट पुढे गेली किंवा मागं आली, हा तो जमाना होता. त्याच्यानंतर सीडी आला, त्याच्यानंतर व्हीसीआर आले. मला तर आठवतं मी ज्यावेळी वेंगुर्ल्याला गणपतीला जायचो आबा, त्यावेळी मी अण्णांना सांगायचो की मी गेल्यानंतर टीव्ही भाड्यानं आणणार आहे, मी व्हीसीआर किंवा व्हीसीपी भाड्यानं आणणार आहे आणि 5 दिवसामध्ये मी 10 चित्रपट बघणार आहे, अशी अट घालून मी वेंगुर्ल्याला जायचो. हा त्यावेळेचा जमाना होता. माझ्या घरामध्ये ज्यावेळी टीव्ही होता डायनोरा नावाचा, अनेक लोक ते रामायण बघायला यायचे, मध्येच त्या टीव्हीचा आवाज निघून जायचा. मग मला जाऊन त्या टीव्हीच्या कार्पेटीत मारायला लागायचं, मग परत आवाज सुरू व्हायचा. हा जमाना आपण बघितलेला आहे. अँटिना असेल तो फिरवायचा कसा असेल तर मला आठवतं, एका मित्राला वर घरावर चढवायचा, एक मध्ये ठेवायचा, एक बाजूला ठेवायचा आणि एक टीव्हीकडे ठेवायचा. टीव्हीवाला सांगणार मुंग्या गेला की तो दुसऱ्याला सांगणार, तो तिसऱ्याला सांगणार, मग तो अँटिनावाला सांगणार. तो अँटिनावाला पडला तरी भेट तर, पण टीव्ही दिसला पाहिजे, ही त्यावेळेच्या जमान्याची मागणी होती. पण आज पूर्ण जमाना बदललाय. आज पालकांच्या हातामध्ये जसा मोबाईल आलाय तसा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देखील मोबाईल आलेला आहे. अनेक लोक कधी कधी सांगतात की माझ्या मुलाला जर शांत बसवायचं असेल 2 वर्षाच्या 3 वर्षाचा तर त्याच्या हातात आम्ही मोबाईल देतो. म्हणजे किती महान लोक झालीत बघा. त्याला बाराखडी शिकवायचे नाही, त्याला पाढे शिकवायचे नाही, तर आईला जेवण करायचंय म्हणून त्याच्या हातात मोबाईल द्यायचा.
बाबाला त्या मुलाला खेळवायला लागतंय म्हणून त्याच्या हातामध्ये मोबाईल. त्याच्यामुळे मोबाईलचा संस्कारच आम्ही पहिलीपासून करतोय, आम्ही बालवाडीपासून करतोय. हा जर थांबवला तर मला असं वाटतं की फार मोठी क्रांती आपल्या देशामध्ये होईल. आणि कुठेतरी काही संकल्प केले पाहिजेत. बंधू, तुम्ही सांगितले की एआयचा जमाना आहे. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून देशातली पहिली एआय पॉलिसी त्या महाराष्ट्रामध्ये आपण आणतोय. पण एआयचा वर्ग सुरू करत असताना एआय चांगला आहे की वाईट आहे हे देखील मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. एआयचा चांगल्या पद्धतीने जर वापर झाला तर आपण अमेरिकेच्या देखील पुढे जाऊ. पण आपल्याकडे सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे आपला देश आता 140 कोटींचा झालेला आहे. त्याच्यामुळे एआयचा वापर करत असताना विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. एआय मधनं आपला गाव सुधारला पाहिजे, पिढी सुधारला पाहिजे, जिल्हा सुधारला पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु एआयचा वापर देखील विधायक गोष्टीसाठी झाला पाहिजे हे देखील मार्गदर्शन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये असणं आवश्यक आहे. अनेक मला सांगितले की आपल्याला हॉल बांधायचा आहे, अजून काही शाळा बांधायची आहेत. बंधू, त्याच्यासाठी सगळेच्या सगळे पैसे मी देऊन त्याची चिंता तुम्ही अजिबात करू नका. शेवटी निधी देण्यासाठी जिल्ह्याचा मी पालकमंत्री झालोय. ठीक आहे, तिजोरी माझ्याकडे बंद ठेवून निधी जर मी खर्च केला नाही तर आबाजे म्हणाले की 3 वेळा तू पालकमंत्री झालायस. आमचे नेते म्हणणारा पैसेच खर्च करत नाही, हा पालकमंत्री नसलेला बरा. त्यामुळे पैसे मला ते खर्चच करायचे. पण ते पैसे आपण कशासाठी खर्च करतोय? आज माझ्या सगळ्या महिला भगिनींनी मॅडमचा सत्कार केला, त्यांना सीओ